नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होळी झालेली आहे आणि रंगपंचमीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देत असताना निसर्गाने केलेली रंगांची उधळण माझ्या पाठीमागे दिसते. बघा ना, काही सुंदर पद्धतीने सगळी फुलं, त्यांचा रंग आणि जास्वंदांचे वेगवेगळ्या रंगातले प्रकार अनुभवत जणू काही निसर्गाने सुद्धा रंगपंचमी साजरी केली आहे की काय असा प्रश्न पडावा असं हे वातावरण. आता आपण बोर्डीमध्ये आहोत. श्वेता आशय सावे आणि शीतल भाविन नहार या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत, त्यांची मैत्री ऐकणार आहोत. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 या उखाणा. जरतारीच्या पैठणीवर घातलाय कोल्हापुरी साज, आशयरावांबरोबर बांधली आहे जीवनाची गाठ. काय सांगता काय? हो, बोला. दारी होती तुळस, बर, त्याला घातले पाणी. व्हेरी गुड. दारी होती तुळस, त्याला घातले पाणी. आधी होती आई बाबांची ताणी, आता आहे भावींची राणी. काय सांगता? पण कुठलं माहेर कुठलं? माझं बोर्डीचंच माहेर, पण आम्ही राहायला विरारला होतो शिक्षणासाठी वगैरे. आई वडिलांचा जॉब होता. बरं, द्या ओळख करून द्या. आई, सासू सासरे, नमस्कार. दीर, नमस्कार. जाऊ, हो भाऊ आणि वडील. हो, नमस्कार. नमस्कार. तुम्ही द्या यांची ओळख करून. हे माझे काका सासरे. नमस्कार. त्या दोघी माझी ही जाव छोटी, त्याच्यापेक्षा ती. आम्ही 4 जाव आहेत. नमस्कार. एक नाशिकला असते, ती डॉक्टर आहे म्हणून. बरोबर. आणि ह्या 2 आम्ही 3 हाऊसवाईफ आहेत. व्हेरी गुड. सगळे इथेच राहतात? एकत्र कुटुंब आहे आमचं. व्हेरी गुड. आम्ही सगळ्या विभक्त फॅमिलीमधून आलेलो आहे. आता जॉईंट फॅमिलीमध्ये आहे. 21 जण आहेत आता आम्ही कुटुंबात. आत्ता 21 जणांची. कुठे? इथे बोर्डी? बोर्डीमध्ये 21 जण राहतात. 21 जण एका घरात राहतात. व्हेरी गुड. मग त्याला म्हणजे अजून काही दिवसांनी त्याला एखादं शहर म्हणून जाहीर करतील घराला. शहर म्हणूनच आहे. हो हो. आणि सगळे जण बघायला येतात का इतके जण हिळून मिळून कसे राहतात. मग लॉकडाऊन मध्ये कसे राहिला होता? 7-7 एकदम मस्त. आमचं मी सांगते ना, हे झालं तर एकदा घर बघायला या. नक्की या आणि फॅमिलीशी भेटा, इंट्रो करा. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही वेगळ्या घरात आले. नाही, पण तुमच्याकडे कसं काय? आता बघा, हे सगळे एवढे जण आहेत, मग तुम्ही सगळे एकत्र यायचे ठरवले तर किती? आम्ही टोटल 11 जण होतो. 11 जण. 11 जण, मुलं वगैरे धरून सगळे जण. हा. आणि आमचे जे नातेवाईक आहेत ते बोर्डीमध्येच आहेत. माझ्या मावशा, काका, ह्यांचे काका, मावशा, हे सगळे मामा. पण कसं गेलं बालपण तुमचं? बालपण फार सुंदर. आम्ही ऍक्च्युली लहानपणापासून एकमेकाला ओळखतोय. माझ्या मावशीचं घर, जे आमचं जुनं घर आहे, तिथे मावशीचं घर अगदी बाजूला होतं. तर मी वेकेशन मध्ये मावशीकडे यायची. आम्ही दोघंही खेळलेलो आहेत मस्तपैकी. विशेष म्हणजे एक सांगावंच वाटतं की हे एक अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. मी कधी म्हटलं? पटकन सांगितलं मी म्हणून. तुम्ही काहीच म्हटलं नाही. तुम्ही फक्त सांगितलं आम्ही लहानपणापासून अनेक खेळ खेळलेले आहोत, सवंगडी आहात लहानपणीचे. बरोबर की नाही? एक असं फॅमिली फंक्शन होतं बाजूलाच. मावशीच्या मुलीचं लग्न होतं हिच्या, आणि अनोळखी ती आलेली आणि बाबांनी तोच एकदम परफेक्ट हे साधला. आणि बाबांनी सांगितलं की आपल्याला हिला सून करायची आहे घराची. आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सना दाखवलं, फक्त मला दाखवलेलं नाही आणि मला सांगितलेलं पण नाही. आणि नंतर मग थोडा वेळ गेला, मग बाबांनी मला सांगितलं की हिला आपलं हे करायचं आहे. तर हिची एक्झाम होती, त्याच्यामुळे हिने सध्या होल्डवर ठेवला की आता सध्या नाही करायचं आहे. पण थोडा वेळ गेला, त्याच्यानंतर आम्ही तिला परत एकदा विचारलं, तरी तिचं असं म्हणणं होतं की चला नाही, आपण एकदा भेटूया, भेटून एकदा बोलू काय आहे ते. तर मग आम्हाला लक्षात आलं की तिला अभ्यासामध्ये थोडा कल आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली लग्नानंतर काही रिस्ट्रिक्शन असतात. तर आम्ही सांगितलं की नाही, तुला शिकण्यासाठी सगळा वाव देऊ आम्ही. आणि मग लग्नानंतर तिने MSc केलं. अरे, लग्नाच्या आधी 1 वर्ष आईकडे केलं, लग्नानंतर मग 1 वर्ष कम्प्लीट केलं. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, मग मैत्री कोणाची? माझी आणि भावींची. माझा क्लासमेट आहे भावी. कधीपासूनची मैत्री? आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो आणि ऑलमोस्ट 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. एकत्र शाळेत जायचो यायचो. 11वी 12वीला फक्त तो आमचा वर्ग वेगळा झाला, पण तरी आम्ही मित्र आहोत असं आहे. आणि भावीन पण बोर्डीला असायचा. आता मी मुंबईला असल्यामुळे सॅटर्डे संडे जरी कधी असला ना, तर भावीन बोर्डीला भेटायचाच. अच्छा, म्हणजे ती मैत्री कायम होती. पण मग काय लहानपणीचे खूप आठवणी असतात. हो. तुमच्या लक्षात भावीन कुठली आठवण आहे? असं तर खूप, म्हणजे आमच्या वर्गात आशय म्हणजे सर्वात फेमस होता. हो, म्हणजे मुलींमध्ये पण असं नाही का, मुलांमध्ये. आणि म्हणजे आधीपासून तो एकदम ब्रेव आणि फ्रँक होता. बोलणं त्याचं
एकदम रुबाबदार, त्यामुळे सगळे अट्रॅक्टिव्ह होते त्याच्याकडे. मी मित्र त्याचा होता ते मला आवडायचं. त्याच्याबरोबर फिरायचे आम्ही लहानपणी. म्हणजे सुट्टी पडली का जायचं बाहेर, बोरं खायची एकत्र, कमरक खायची, म्हणजे खूप मजा यायची तेव्हा एकत्र आम्ही. आणि आमच्याकडे त्या टायमाला विशेष म्हणजे ते वडापाव जसे ते खूप फेमस होते. आणि तुमच्याकडे थोडेसे पैसे असले तर एक दोघ जण मिळून ते वडापाव खाण्यासाठी शेअर करायचे. त्याची एक मजा वेगळीच होती. आणि विशेष म्हणजे आम्हाला सगळेजण आम्ही जर कधी एकत्र असू तर आम्हाला अबे म्हणून हाक मारायचे. अबे? हा, अबे. अबे म्हणून काय बोलायचे, कारण माझं नाव आशय आणि त्याचं नाव भाविन, ए आणि बी. अच्छा अच्छा अच्छा. तर ती एक आमच्याकडे असं विशेष होतं आणि सगळेजण आवडीने एन्जॉय करायचे. आणि सांगायचं झालं तर बोर्डी हा इतका सुंदर गाव आहे, परिसर सुंदर आहे. आणि आम्हाला लाभलेली शाळा एकदम समुद्रकिनारी, त्याच्यामुळे एकदम त्याचा भरपूर. आणि त्याच्यात परत सगळ्या मुली तुमच्यावरती प्रभावित हो की नाही. ती बाहेर काढली त्यांनी वहिनी. तुम्ही हसू नका, तुम्ही आपलं गेला तेवढ्यात बरं झालं वेळेवर आलात लग्नाला म्हणून, हो की नाही. नाहीतर इकडे काय माहिती तुम्हाला. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न पण अरेंज मॅरेजच होतं. म्हणजे माझे बाबांनी मला सांगितलं की आपण एक मुलगी बघितली आहे नाशिकला. आम्ही सर्व बघून तपास केली आहे सर्व आम्ही, आपण फक्त जाऊन हो करायचं आहे. आता मी टेन्शन मध्ये एकदम की आपण असं बघितलं नाही, भेटले नाही, डायरेक्ट कसं काय हो करून देऊ. म्हणजे तसा विश्वास होता बाबांवरती का बाबा बघणार तर बरोबरच बघणार माझ्याला. पण तरी आम्ही म्हणजे गेलो बघायला आम्ही. आणि विशेष म्हणजे हे न्यूक्लिअर फॅमिली मधून येते. ह्यांच्या घरी फक्त 5 जण. आणि आम्ही पहिल्यांदा बघायला गेलो तर आम्ही एकत्र 16-17 जण गेलो बघायला. बापरे. जॉईंट फॅमिली, त्यामुळे आम्ही सर्वच गेलो बघायला की सगळ्यांना. आणि माझ्या कुटुंबात माझं पहिलं लग्न, मी सर्वात मोठा आहे, त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती की आपण बघायला जावं असं. तर 16 जण गेले. ते बघून ही एकदम टेन्शन मध्ये येऊन गेली. काय झालं? जेव्हा फोन आला ना पहिल्या दिवशी का आम्ही इतके जण येणार आहे, तर तेव्हा मला समजलं की एवढी मोठी फॅमिली. पप्पा म्हटले हे लोक बघायला येणार आहे बोर्डीचे. ऍक्च्युली माझं माहेर नाशिकचं आहे आणि बोर्डी हे पहिल्यांदा म्हणजे नावच ऐकलेलं पहिल्यांदा का कसं असेल हे. आणि नाशिकमधून डायरेक्ट इथे यायचं असं. आणि त्याच्यामध्ये पप्पा आई वडील म्हटले का येत आहे, मोठी फॅमिली आहे, एवढे 15-16 जण येणार आहे बघायला. 4 म्हणजे सासू आहेत, मला 4 सासू होत्या, 4 नणंद होत्या, 4 दीर होते, त्याच्यामध्ये सासरे होते, सगळे टोटल जण बघायला आलेले होते. आणि हे मोठे घरामध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांना एक्साइटमेंट होती का सगळ्यांना जायचं बघायला असं. आणि पहिली सून असल्यामुळे सगळ्यांना जास्तच हे होतं, त्याच्यामुळे खूप जण बघायला आले. आणि आम्हाला म्हणजे उत्साह का एवढे जण. मी म्हणजे छोटी फॅमिली आहे, आई वडील आणि भाऊ बहीण आम्ही एवढंच आहेत. तर एवढे जण अचानक येणार आणि कसं आपण प्रेझेंट करायचं सगळं हे, ते थोडंसं खूप हे होतं मला. पण व्यवस्थित झालं. हो. आता किती वर्ष झाली लग्नाला? 16 चालू. 16 वर्ष. तुमचा 16 लकी दिसतोय आकडा. माणसं 16. त्यांच्या ह्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे त्यांना जेव्हा ते बघायला गेलेले तेव्हा तिला क्वेश्चन आन्सर्स पण विचारलेले. काय काय प्रश्न कुठले होते? माझं होम सायन्स झालेलं आहे, तर होम सायन्सची डेफिनेशन काय, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय, घर में से कौन सा. गेले होते का नोकरीला ठेवणार? नाही, ह्यांनी नाही विचारले. That was funny part. Funny part होता तो. दीरांनी विचारले. म्हणजे दीर डॉक्टर आहेत, 3 डॉक्टर. हा, डॉक्टर फॅमिली पूर्ण डॉक्टर आहे, फार्मासिस्ट हे दोघं भाऊ. इंटरव्ह्यूज घेतला म्हणजे. एक क्वेश्चन जो मला आठवतोय जो भावीने मला शेअर केलेला, त्याच्यामध्ये असं होतं की हिला विचारलं की तुझा गॅस चालू आहे, तुझा फोन आलाय आणि बेल पण वाजलाय, तू पहिलं काय करणार नंतर काय करणार. सो असं बरोबर आन्सर दिला. एक्झॅक्टली काय केलं तुम्ही? गॅस चालू आहे तो पहिले बंद करेल, फोन रिसिव्ह करून त्यांना सांगेल का होल्डवर ठेवा 2 मिनिट. मग डोरबेल वाजली आहे ना, तर तिथे पहिले जाऊन मग ती डोरबेल खोलेल, त्यांना सांगेल जे असेल ते त्यांना सांगेल तुम्ही बसा, मग फोन परत रिसिव्ह करून हे करेल. तुमच्याकडे खरं सोपं उत्तर होतं. भावीन बगरे कोण आलंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. पुढचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. लग्नानंतर ना यांना गॅसवर ठेवलं तर. खरी गोष्ट. पण खरंच काय गंमत असते ना. इथे कोण कोण असतं राहायला तुम्ही? इथे आई बाबा असतात, 2 मुलं आहेत माझी. तुम्ही अभ्यास करता? मी अभ्यास करते आणि जॉब पण करते. आणि आई किचन मध्ये? आईंची पूर्ण मदत असते 100%. नाही. आणि अशीच मदत दोन्ही कुटुंबांची मिळत राहणार आहे तुम्हाला. जरा त्यांना काय म्हणायचं आहे की या सुनेबद्दल आणि तुमच्याबद्दल? सून म्हणजे काय, माझी मुलगीच मी मानलेली आहे तिला. आणि दोन्ही सुना आहेत, त्या मुली म्हणून आम्ही त्यांना कोणत्याही हे करताना मुली म्हणूनच वावरतो. आज काय माहिती आहे का, त्या दोन्ही वेल एज्युकेटेड आहेत आणि दोन्ही घरं व्यवस्थित सांभाळत आहेत. दोन्ही सुना अतिशय सुंदर आहेत
आणि आमचं सगळ्यांचा म्हणजे पाहुणचार म्हणा किंवा आम्हाला काय लागलं हवं ते सगळं देतात. आणि विशेष म्हणजे हे सुद्धा मिस्टर म्हणते की मला जेव्हा साडी आणतील तेव्हा ह्यांना पण दोघींना साडी आणतात. म्हणजे अगदी आम्ही दोघंही त्या मुलीप्रमाणे मानतोय. आई, जावयाबद्दल सांगा. जावई आमचा हसतमुख नेहमी असतो, सासूची खूप काळजी घेतो. मला विचारतो अजून तुम्हाला कुठे फिरायचं आहे. मी त्याला सांगितले मला दुबईला जायचं आहे. तो म्हणाला मी तुम्हाला एक दिवस दुबईला घेऊन जाईल. अरे वा, एखादं उंट मागून बसून घेऊन जाईल म्हणालेत ना. हो, आणि नेणारच ते नेणार. हाँगकाँगला पण ते आमच्या सोबतच होते. नाही, जावयाबद्दल बोलण्यासारखं आणखी बरंच काय आहे, पण एकच आहे की मन मिळावं एवढं मी म्हणू शकेन आणि त्याच्यामध्ये सगळे आलं मला वाटतं. श्वेता वहिनीबद्दल बोलायचं तर ती खरं तर घरातली मोठी सून आहे, म्हणजे माझी मोठी जाऊबाई आहे. पण आमच्या दोघींमध्ये असं कधीच जाणवलं नाही का ती मी मोठी आहे का तू छोटी आहे. आम्ही नेहमी मैत्रिणीसारख्याच राहिल्या आणि अजूनही मैत्रिणीसारख्याच आहे. बरं बरं, या गप्पा सुरू असताना आता मला बघायचं आहे आपल्या बायकोला बक्षीस कोण मिळवून देणार. एक छोटासा खेळ आहे, तो खेळ पूर्ण केला तर सगळ्यात आधी जो खेळ पूर्ण करणार तो झी मराठीकडनं बाजूबंद वहिनींना मिळवून देणार. बघूया या खेळात काय होणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. अभिनंदन अभिनंदन. हे माझे काका आहेत, सर्वात लहान काका. काका, सुनेबद्दल सांगा. सून म्हणजे आपल्या घराची मुलगीच आहे आणि लक्ष्मी आहे, प्रश्नच नाही ह्या बाबतीत. आणि हे जर मानलं तर सगळं सुख आहे, जगाचं सुख आपल्या घरी आहे. किती छान. खरंच आहे, गृहलक्ष्मीच्या पावलाला एका वाक्यात सगळं येते. आणि कधी सुनांसारखे वागवलं नाही आहे. आमच्या मुलीच आहेत चारही. ह्या आमच्या मोठ्या भाभी आहे, मतलब मोठे, पण त्या आहे ना अशा कधी मोठ्यासारख्या राहिल्याच नाही. आम्हाला बहिणीच आहे, म्हणजे मोठी बहीणच आहे आमच्यासाठी. भैया पण असेच आहे. आणि मेन म्हणजे एक सांगू, हे दोघं कुठे मूवीला कधी एकटे गेलेच नाही. त्यांच्याबरोबर आम्ही गाडीत हमेशा सगळी फॅमिली बरोबरच. हे आमचे भावीण भैया आमची म्हणजे घराची सपोर्ट सिस्टीम आहे असं सांगितलं तरी चालेल. कारण की एनी हाऊ एनी टाईम म्हणजे काही जरी सांगितलं तरी रेडी असतं. म्हणजे आम्ही भाऊच समजतो. अशा प्रकारे काही पण सांगितलं ना तर सॉल्व आहे आमचं. एवढं असून तुम्ही भावींवर चिडचिड का करता? मी ह्यांच्यावर चिडचिड केली. चिडचिड होते कधी कधी. बघितलं, तुम्ही नाही म्हणता ते होय म्हणता. मी करतो, मी स्वतः करतो चिडचिड कधी कधी. ऍक्च्युली ती एवढी मोठी फॅमिली सांभाळते. आजपासून बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर बदल करू शकतो, नाही करू शकत असं नाही. पण बदल केलं तर जीवनाची जी मजा आहे ती निघून जाईल. जीवनाची मजा चिडचिड मध्ये आहे. म्हणजे टिंगल टवाळी करतो आम्ही एकमेकांची. वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सासू सासऱ्यांची मागेन. का हो? कधी कामाच्या प्रेशरने आपण पटकन बोलून जातो. मग ते कधी बोललं गेलं असेल तर त्याबद्दल क्षमा करावी. तुम्ही? विशेष म्हणजे सासू सासऱ्यांचीच मागावी लागेल त्याच्यामध्ये. आणि काही त्यांचे एक्सपेक्टेशन पण असतात की असा आमचा जावई असावा, त्याने त्याच्यातल्या गोष्टी कराव्यात. जसं त्यांनी आता सांगितलं की दुबईची ट्रिप, तर आम्ही ऑलरेडी प्लॅन केलेली होती अगोदर, पण नाहीशी नाही झाली कारण की गरमी खूप असल्या कारणाने. पण अशा गोष्टी आम्ही डेफिनेटली त्यांच्याकडे एक असेल हात. तुम्ही? मी माझ्या दोघी जावांना सॉरी म्हणेल का कधी माझ्याहून म्हणजे काय बोललं गेलं असेल त्यांना. त्या जरी खूप रिस्पेक्ट करतात माझी, खूप सगळं ऐकतात वगैरे, तसं काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडनं कधी काय मुलांच्या निमित्ताने, कधी काय दुसऱ्या कामाच्या म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये कधी काय बोललं गेलं असेल तर खूप मनापासून सॉरी. तुम्ही? विशेष म्हणजे मी शीतललाच सांगेन सॉरी. कारण की खूप मोठं कुटुंब, खूप सारी लोक, सगळ्यांचे स्वभाव वेगळे. एवढ्या कुटुंबाला सांभाळायचं त्यात चिडचिड होते. पण तरी मला एक सॉरी सांगायचं तिला. क्या बात आहे.
बघितलं त्यांच्यासाठी मला यायला लागलं. काय त्यांना नमस्कार कर. तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला थँक्यू. तुम्हाला थँक्यू. तेव्हा आता बघूया आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी. श्वेता वहिनी की शीतल वहिनी, बघूया कोण जिंकणार पैठणी. धुलिवंदनाचा हा एपिसोड आहे. समोर हिटमॅन ठेवलेला आहे. पाण्याने भरलेले फुगे या ठिकाणी सज्ज आहेत. ते इथून अचूक त्याला मारायचे आहेत. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय घडणार आजच्या भागात. दोघींनाही शुभेच्छा आहेत. आधी संधी तुमच्यासाठी. 1 2 नाही 2 2 3 4 5 6. आता 10 संधी तुमच्याकडे. 6 गुणसंख्या झाली तर अजून 5 संधी मिळणार आणि जर 6 पेक्षा 1 जास्त 7 ही गुणसंख्या झाली तर विजेतेपद. एक काय बिचाराला त्याला लागलं तर वेदना होतील असं वाटलं असं. अभिनंदन अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या श्वेता वहिनी, त्यांना झी मराठीकडून तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शीतल वहिनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शीतल वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. बोर्डीमध्ये रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.